दिल्ली येथील झालेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज मारहाणीच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। नांदेडमध्ये सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली। काल दिल्ली येथे अमानुषपणे जो विद्यार्थ्यांवर जे मारहाण झाली याच्या निषेधार्थ सुद्धा आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्ली येथे जंतर मंतरवर माननीय अमित साहेब ठाकरे यांचा सुद्धा पाठिंबा होता आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केला महाराष्ट्रभर की पूर्ण महाराष्ट्र उद्या 23 जुलैला बंद ठेवण्याचं। या आंदोलनाला बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे। आमचे जिल्हाध्यक्ष मानटीसिंग जागीरदार यांच्या आदेशाने प्रतिनिधी और शहराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी समितीमध्ये बैठकीला आलेलो आहे आणि उद्या सगळे आमचे जिल्हा व तालुक्यामध्ये सगळे पदाधिकारी या बंदला पाठिंबा असेल। आमचा सहभाग सुद्धा या बंदला असेल। वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचं त्यांनी जे पुकार केलेली आहे त्यांना नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने एवढंच आवाहन करतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी त्यातल्या त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सामील होऊन सर्व पक्षीय हे बंद आहे याच्यामध्ये सामील व्हावं असं मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर आवाहन। नांदेड बंदचं आवाहन आमचे सहकारी समविचारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि बाळासाहेब आंबेडकरने केलेलं आहे। त्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा पक्ष आम्ही समविचारी पक्षाच्या बरोबर राहून त्या ठिकाणी हा बंद ही देशामध्ये चाललेली जी दादागिरी आहे, हुकुमशाही, त्याच्या विरोधामध्ये वांगचूकचं त्या ठिकाणी जो उपोषण आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि देशामध्ये वातावरण चांगलं राहील ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी आम्ही बंदचं आव्हान करतोय। आम्ही आणि सर्व यांना विनंती करतो, आमच्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला सुद्धा विनंती करतो की या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून उद्या नांदेड शहर व नांदेड ग्रामीण मध्ये पूर्णपणे नांदेड बंदचं आव्हान आज वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने उद्या पूर्ण नांदेड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी नांदेड शहरामध्ये सकाळी आयट्या चौक येथे 10 वाजता सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जमा होऊन शेतकरी चौक येथे जाऊन तेथून वर्कशॉप, श्रीनगर, ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, जुना मोंडा, वजीराबाद व आयट्या चौक येथे समारोप होणार आहे। तरी ज्यांना या उद्याच्या बंदच्या आंदोलनामध्ये पाठिंबा द्यायचा आहे अशा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित होऊन उद्याच्या बंद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण यात सहभागी व्हावं। एवढं लाठीचार्ज झाला आणि जो नीटचा घोटाळा झाला त्याच्या निषेधार्थ मागच्या बऱ्याच दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन चालू आहे। राहुल गांधी पण छात्रवृत्ती गुंजच्या माध्यमातून देशभर आंदोलन करत आहेत। काल त्यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण लाठीचार्ज झाला आणि राहुल गांधींना पण लाठीचार्ज झाला। याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा नीटच्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे। या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही काँग्रेस पक्षाचं पण यांना वंचित सोबत आहोत, कारण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे, भावनेचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि सर्व नांदेडकरांना आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या एक दिवस नांदेड बंद ठेवून आपण विद्यार्थ्यांप्रतीची आपली भावना व्यक्त करावी। वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेश्वर बाळासाहेब आंबेडकर साहब ने जो भारत बंद का कल आह्वान करे, जिस तरह से पेपर फुटी के ऊपर विद्यार्थियों के ऊपर जो लाठीचार्ज हुई उसके चलते नांदेड़ जिला बंद का आह्वान आज जो सभी पक्ष की बैठक में तय हुआ। सर्व पक्ष के सभी जवाबदार यहाँ लोग हैं। मैं सोशल मीडिया के माध्यम से कि आपके माध्यम से नांदेड़ जिले की सभी जनता से आह्वान करता हूँ कि ये बंद के उसमें आप शामिल हो, क्योंकि विद्यार्थी का मामला है। देश के जो भविष्य है, जो हमारे विद्यार्थी, हमारे नौजवान, उनके ऊपर अत्याचार हो रहा है और ये हुकुमशाही सरकार को
कहीं ना कहीं उखाड़ फेंकने का काम ये युवा ही कर सकते हैं। इसलिए आज सभी पक्ष के लोग यहाँ एकजुट होके जो बंद का आह्वान करें, इसमें आपका सहकारी होना बहुत जरूरी है। कांग्रेस पार्टी की तरफ से मेरे साथ मेरे जिला अध्यक्ष विठल पौड़े, खासदार रविंद्र चौहान और मैं महानगर अध्यक्ष अब्दुल गफ्फार के माध्यम से हम हमारा बंद आह्वान का समर्थन करते हैं।